नमस्कार. PM गायकवाड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवत आहोत पनीरची भाजी. हे पाव किलो मी पनीर घेतले आहे. व्यवस्थित धुवून ह्याला 2 वेळेस आणि बारीक कट करून घेतले. आता चला बनवूया. ह्याला एक अर्धा चम्मच मी मिरची पावडर टाकते. एक पाव चम्मच मी मीठ टाकते. हळद पाव चम्मच टाकते. ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेते. हे लावल्याने चांगलं चविष्ट होते भाजी. चला आता गॅस पेटवूया. हे फॅन कढई आहे, कोणचं पण कढई चालते. कढई गरम होत आहे. आपण 1 चम्मच तेल टाकून घेऊया. आता ह्याला टाकून घेऊया पनीर. ह्याला व्यवस्थित फिरून घेऊया. चांगलं फ्राय झालेलं आहे. आता आपण काढून घेऊया. गॅस बंद करते. आता हे कढई काढूया आपण. गॅस पेटवते. तवा ठेवून घेऊया. आता आपण मसाला तयार करूया. तवा गरम होत आहे. आपण वेट करूया. तवा गरम झालेला आहे. आपण 25 ग्राम खोबरा आपण भाजून घेऊया. याला व्यवस्थित फिरून घेऊया. थोडंसं तेल टाकूया. याला व्यवस्थित फिरून घेऊया. लालसर होईपर्यंत आपण भाजून घेऊया. भाजून झाला आहे. खोबरा आपण काढून घेऊया. आता हे 2 छोटे कांदे मी उभे चिरून घेतले आहे. त्याला आपण व्यवस्थित भाजून घेऊया. त्याला आपण थोडंसं तेल टाकून घेऊया. त्याला आपण ब्राऊन होईपर्यंत आपण चांगलं परतून घेऊया. आता ब्राऊन झाला आहे कांदा. त्याला आपण काढून घेऊया. गॅस बंद करूया. हे तवा काढून ठेवूया. आता हे मसाला आपण वाटून घेऊया. मसाला आपण वाटून घेऊया. कांदा आणि खोबरा. थोडंसं पाणी टाकून घेऊया. आणखीन वाटून घेऊया. बघूया बारीक झाले का. हां, झाला आहे बारीक. आपण आता गॅस पेटवूया. कढई ठेवूया. कढई गरम होत आहे. आपण तेल टाकून घेऊया. कढई गरम झालेलं आहे. 1.5 चम्मच मी तेल टाकते. अर्धा चम्मच राई टाकूया. अर्धा चम्मच जिरा टाकूया. त्याला व्यवस्थित फिरून घेऊया. जिरा कसं तडतड करत आहे. जिरा राई चांगलं फ्राय झालं आहे. आपण हे टमाटर टाकून घेऊया. 1 टमाटर आहे.
आता चांगलं टमाटा वगैरेपर्यंत आपण परतून घेऊया. टमाटा पण चांगलं शिजला आहे मऊ. आता आपण अद्रक लसणाचं पेस्ट टाकूया 1 चम्मच. त्याला पण चांगलं याची फिरून घेऊया. गॅस कमी करूया. अर्धा चम्मच हळद टाकून घेऊया. त्याला पण व्यवस्थित फिरून घेऊया. आता हे मसाला वाटलेला आपण ह्याच्यात टाकून घेऊया. त्याला पण व्यवस्थित फिरून घेऊया. चांगला फ्राय झालेला आहे मसाला. आपण हे 2 चम्मच मिरची पावडर टाकून घेऊया. त्याला व्यवस्थित फिरून घेऊया. गॅस स्लो करूया. पनीर फ्राय केलेलं टाकून घेऊया. त्याला पण व्यवस्थित फिरून घेऊया. 1 गिलास टाकत आहे मी पाणी. त्याला व्यवस्थित परतून घेऊया. तुम्हाला वाढवून करायचं असेल तर वाढवून पण करू शकता. 4 मिनटं झाकून ठेवूया. वाफेवर शिजत आहे. आपण गॅस फास्ट करूया. बघूया 4 मिनटं झाले आहे. भाजी शिजली का आपली. आता गॅस स्लो करूया. झाली तयार आपली भाजी. त्याच्यात कोथिंबीर टाकून घेऊया. त्याला व्यवस्थित फिरून घेऊया. पनीर तर लवकरच शिजून जाते, पण मिरची पण शिजावं लागते म्हणून 4 मिनटं शिजाय ठेवलेली. आता गॅस बंद करूया. किती छान भाजी झाली आहे. स्वाद किती छान येत आहे. तुम्ही पण असं करून पहा, बनवून पहा. ही भाजी बनवून तयार झाली आहे. चपातीबरोबर पण खाऊ शकता आपण, भाकरीबरोबर पण खाऊ शकता, भाताबरोबर पण खाऊ शकता, टिफिनला पण नेऊ शकता. ह्या पद्धतीनं भाजी तुम्ही पण करून पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.